नमस्कार, मी पुष्पावती मोरे ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4 महिन्याचे 6000 रुपये कोणाचे येणार आणि कसे येणार ते हे संपूर्ण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार। आपण व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपण जर याच्यामध्ये नसाल तर नक्कीच आपले पैसे जातील। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या जातील त्या तुम्ही लवकरात लवकर करा, जेणेकरून तुमचे जे 4 महिन्याचं जे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये प्रमाणे आहेत ते पैसे नक्कीच तुम्हाला मिळतील। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर बघा, आता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतेच बघा। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी याआधी व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला सांगितलेलं आहे की ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आणि अचूक असलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ नियमितपणे मिळणार आहे। तर बघा, बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की ई-केवायसी आमची बाकी आहे तर आम्हाला आता करता येईल का? तर मुळीच नाही। तुमची जर ई-केवायसी झालेली असेल आणि ती जर अगदी योग्य असेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार, आणि तुम्ही निकषमध्ये बसत असाल तर तुम्हाला नक्कीच त्या योजनेचा लाभ मिळणार। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ई-केवायसी केलेली आहे परंतु तुमची ई-केवायसी जर चुकलेली आहे तर ती मात्र तुम्हाला दुरुस्त करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी तुम्हाला 26 मार्च 2026 पर्यंत तशी सुविधा पोर्टलवर देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे ज्यांची बाकी असेल त्यांनी लगेच करा, जेणेकरून तुमचा हा जो पैसा आहे तो तुम्हाला नक्कीच येणार। तर मग त्याच्यासाठी कशी करायची, याच्यासाठी ह्या चॅनलवर तुम्हाला मी व्हिडिओ केलेला आहे की तुम्ही ती दुरुस्ती कशी करू शकता। अगदी सोपं आहे, त्या स्टेप पण मी तुम्हाला आता सांगून देते व्हिडिओच्या माध्यमातून, आणि तसा व्हिडिओ देखील केलेला आहे। तर तुम्ही ह्या चॅनल पुष्पावती मोरे या चॅनलवर सर्च करू शकता। ई-केवायसी अपूर्ण किंवा चुकीची असल्यास लाभ थांबू शकतो, हे 100% खरं। जर तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल किंवा चुकीचे असेल तर तुमचा लाभ थांबू शकतो, आणि जर तुम्ही ई-केवायसी केलीच नसेल तर तुम्हाला मात्र आता ई-केवायसी करायची संधी नाही। तर 6000 रुपये कोणाला मिळणार, तर हे पण खूप महत्त्वाचं आहे। ज्या महिलांचा लाभ ई-केवायसीतील चुका किंवा तांत्रिक कारणामुळे डिसेंबर 2025 पासून थांबला आहे त्यांनी आता दुरुस्ती केल्यास प्रलंबित हप्ते एकत्र मिळू शकतात। म्हणजे तुमचं डिसेंबर 2000 पासून हप्ता थांबलेला आहे, तुमची तांत्रिक अडचण अशी की तुमची केवायसी चुकलेली आहे आणि ती केवायसी जर तुम्ही दुरुस्त केली तर नक्कीच तुम्हाला ते आतापर्यंतचे पैसे हे मिळणार आहेत। तर उदाहरणार्थ बघा, 4 महिन्याचे हप्ते प्रलंबित असतील तर 1500 गुणिले 4 6000 असे पैसे एकाच वेळी बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। जर तुम्ही तुमच्या गोष्टी ज्या आहेत तांत्रिक अडचणी, समजा तुमचं आधार हे बँकेला लिंक नसेल, म्हणजे डीबीटी म्हणजे आधार मॅपिंग नसेल, तुमचं आधारचं सीडिंग झालेलं नसेल, तर ही जरी तुमची टेक्निकल अडचण असेल तर ती तुम्ही दुरुस्त केली तर तुम्हाला ते पैसे मिळू शकतात। तुमची केवायसी जर चुकीची असेल ती तुम्ही दुरुस्त केली तरी तुम्हाला पैसे मिळू शकतात, आणि तुमची जर केवायसी अगदी बरोबरच असेल म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही। तुम्ही जर त्या आता खाली वेबसाईट मी तुम्हाला टाकते, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही क्लिक करा। जर तुमची केवायसी जर चुकीची असेल तरच तुमचं ते पोर्टल ओपन होणार आणि तुम्हाला दुरुस्ती करण्याची संधी मिळणार, आणि जर तुमची केवायसी दुरुस्त असेल तर तुम्हाला ते पोर्टलवर तुमच्या यादीत नाव येणार नाही। तर तसा मी तो जो व्हिडिओ केलेला आहे 5 ते 6 दिवसापूर्वी, तर की आपल्याला केवायसी दुरुस्त कसं करायची, त्या लिंकवर जाऊन कशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचा आहे, तो जर तुम्ही पाहिला तर तुमचं नक्कीच लक्षात येणार आहे। तर ई-केवायसी मध्ये कोणत्या चुका झालेल्या आहेत बघा, त्या देखील आहेत। सरकारी नोकरी आहे असा चुकीचा पर्याय निवडला गेला। तर ई-केवायसी मध्ये कोणत्या चुका झाल्या आहेत, तर सरकारी नोकरी आहे असा चुकीचा पर्याय निवडला गेला। अजिबात टेन्शन घेऊ नका, ज्यांच्याकडनं चुकीचा पर्याय निवडला गेला त्यांची 1 मिनिटामध्ये तुमची दुरुस्ती ही पोर्टलवर होत आहे। पोर्टलची लिंक देखील मी खाली तुम्हाला दाखवते। त्याच्यानंतर पेन्शनधारक असल्याचे चुकीचे दाखले, आधार लिंक नसणे, तांत्रिक त्रुटी। पूर्वी अंगणवाडी सेविका मार्फत पडताळणी होणार होती पण आता ती रद्द करण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे। म्हणजे तुम्हाला जी ई-केवायसी करायची आहे, दुरुस्तीचं जे पोर्टल आहे ते उपलब्ध आहे आणि तुम्ही घरच्या घरी मोबाईलवर करू शकता। मी तुम्हाला वारंवार सांगते की तसं मी व्हिडिओ केलेला आहे। तुम्हाला कुठंच पैसे द्यायची गरज नाही, कोणाकडेच जायची गरज नाही, तुम्ही घरी बसल्या तुमच्याच मोबाईलवर तुमचा आधार वापरून तुम्ही ते करू शकता। आणि तुम्हाला वाटलं की आपल्याला चेक करायचं तर तुम्ही चेक करा। जर तुमची दुरुस्ती असेल, जर चुकीची नसेल तर त्या दुरुस्तीच्या यादीत तुमचं नाव येणार नाही। तर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम तारीख 31 मार्च 2026 आहे। यानंतर कोणतीही संधी मिळणार नाही आणि लाभ कायमचा बंद होऊ शकतो। त्याच्यामुळे
तुम्हाला 31 मार्च म्हणजे तुम्हाला आता पूर्ण पुढचा महिना पूर्ण आहे आणि ह्या तारखेचे राहिलेले तुम्हाला 12 दिवस अजून आहेत, म्हणजे जवळजवळ 1.5 महिन्याच्या जवळपास तुमच्याकडे कालावधी आहे. तुम्ही ती लवकरात लवकर करून घ्या. ही केवायसी कशी दुरुस्त करायची, अधिकृत पोर्टलला जर तुम्ही भेट दिली म्हणजे बघा या ही लाडक्या बहीण योजनेची जी लिंक आहे तर ह्या लिंकचा वापर तुम्हाला याच्यासाठी करायचा आहे. आणि मी जे व्हिडिओ केलेला तर त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी ती लिंक देखील टाकलेली आहे. तुम्ही डायरेक्ट क्लिक केलं म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्या पोर्टलवर जाऊ शकता. याच्यासाठी तुम्हाला पुष्पावती मोरे या चॅनलला भेट द्यायची आहे आणि त्या चॅनलवर आपण केवायसी दुरुस्ती कशी करू शकतो ह्या व्हिडिओलाच तुम्हाला बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते कसं करायचं ते पण दिसणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये ती लिंक दिलेली आहे की त्या लिंकमध्ये तुम्ही डायरेक्ट तुमची केवायसी दुरुस्ती तुम्ही करू शकता. तिथे तुम्ही आधार टाकलं आणि त्याच्यात जर तुमचं केवायसी दुरुस्तीचं याच्यामध्ये जर तुमचं नाव आलं नाही म्हणजे तुमची केवायसी बरोबर आहे एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही केलेली नसेल तर मात्र तिथं देखील यादीत नाव येणार नाही. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून मी वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. तुम्हाला कुठल्याही प्रकारची लाडकी बहीणची फेक देखील जी लिंक आहे ती येऊ शकते, म्हणून ह्या चॅनलच्या माध्यमातून अधिकृत अशी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तिच्यावरच क्लिक करा, दुसरीवर करू नका, जेणेकरून तुमचे पैसे जाणार नाहीत. त्याच्यानंतर याच्यावर चेक करून तुम्हाला आपली माहिती तपासा, चुकीचे पर्याय दुरुस्त करा, सर्व प्रश्नांचे अचूक उत्तरं द्या. तर हे सगळं तुम्हाला करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर मग तुमची